पिरियड्स लवकर यावा यासाठी एका तरुणीने गोळ्या घेतल्या आणि त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला। ही मुलगी निव्वळ 17 वर्षाची होती। अधिक माहिती जाणून घेण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। घरी पूजेचा कार्यक्रम असल्याने या मुलीने काही हार्मोनल गोळ्या घ्यायचं ठरवलं आणि त्या घेतल्या सुद्धा। व्हॅस्क्युलर सर्जन डॉक्टर विवेकानंद यांनी हा किस्सा त्यांच्या मुलाखतीत सांगितला। ते म्हणाले की एक मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत माझ्याकडे आली। तिने मला सांगितलं की तिने पिरियड्स लवकर येण्यासाठी हार्मोनल गोळी घेतली आहे। यानंतर त्या मुलीची तपासणी जेव्हा त्यांनी केली तेव्हा त्या मुलीच्या मांडीला आणि शरीराला खूप सूज आली होती आणि तिच्या पोटात असह्य वेदना होत होत्या। यानंतर डॉक्टरांनी लगेचच तिची तपासणी केलं आणि डॉक्टरांना असं आढळलं की तिला डीप वेन थ्रॉम्बोसिस झाला होता आणि तिच्या नाभीजवळ एक गाठ तयार झाली होती। यानंतर डॉक्टरांनी तात्काळ त्या मुलीच्या वडिलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आत्ताच्या आता मुलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, परंतु त्यासाठी वडिलांनी नकार दिला आणि ते म्हणाले की मी उद्या तिला ऍडमिट करतो। परंतु रात्री 2 वाजता डॉक्टरांना फोन आला की इमर्जन्सी वॉर्डमध्ये त्या मुलीला दाखल करण्यात आलं आहे, कारण तिच्या वेदना ज्या आहेत त्या असह्य होत होत्या आणि त्या वाढल्या होत्या। जेव्हा त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं तेव्हा त्या मुलीला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता आणि जेव्हा तिला भरती करण्यात आलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता। ती मुलगी मरण पावली होती। डीप वेन थ्रॉम्बोसिस मध्ये महिलांच्या पायामध्ये गाठीचा गोळा निर्माण होतो, असा हा आजार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जर तिला वेळेत ऍडमिट केले असतं तर तिचा जीव वाचला असता की नसता? आपल्याला कमेंट करून नक्की सांगा।